हॅलो, नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा नव्याने हार्दिक सहर्ष स्वागत आहे। तमाम महाराष्ट्रामध्ये 15,631 पदांची महाभरती या ठिकाणी जाहीर झालेली आहे। परंतु येत्या या 29 तारखेपासून तर 30 नोव्हेंबरपर्यंत आपला शेवटची लास्ट डेट आहे की ऑनलाईन फॉर्म भरायची। तर मित्रहो, ज्या पद्धतीने या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी जशा 15,631 जागांमध्ये शिपायासाठी निघाले आहेत, त्याच पद्धतीने महिला उमेदवारांसाठी सुद्धा काही जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये बऱ्याच कॅटेगरीला जागा आहेत। तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी जागा तुम्ही भरू शकता, जास्तीत जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा नाहीत। आता या ठिकाणी मी 10 तुम्हाला असे जिल्हे सांगणार आहे की त्या 10 जिल्ह्यामध्ये महिला फक्त उमेदवारांसाठी जास्तीत जास्त प्रत्येक कॅटेगरीला या ठिकाणी जागा आहेत। तर या ठिकाणी पाहू शकता, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या। अशाच पद्धतीने नवीन या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील। पहा, तर सुरुवातीला आहे मित्र अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती ST, VJNT म्हणजे भटक्या जाती आणि जमाती ABCD गट आहेत। त्यांच्याखाली तुम्हाला या ठिकाणी जागा किती आहेत ते दिसतात। आणि विशेष मागास प्रवर्ग म्हणजे SBC आणि इतर मागास प्रवर्ग म्हणजे OBC, SEBC आणि EWS नंतर ओपनला जागा किती आहेत आणि टोटल या ठिकाणी किती जागा आहेत सांगितले आहे। आणि त्याचबरोबर इथं शेवटला आहे जिल्ह्यांची नावे, मुंबई शहर, पुणे शहर असेल, गडचिरोली असेल, ठाणे असेल, ओके, नागपूर, पिंपरी चिंचवड, चंद्रपूर, नांदेड, बीड आणि जालना, ओके। तर हे फक्त जे तुम्हाला जागा दिसत आहेत मित्र हो, फक्त हे महिलासाठी आहेत, पुरुषासाठी नाही। तर फक्त महिला उमेदवारांसाठीच, लक्षात ठेवा, महिला उमेदवारांसाठीच या ठिकाणी जागा आहेत, ओके। फक्त महिला उमेदवारांनाच काही तर जागा आहेत या ठिकाणी पाहू शकता। तर पहा, पहिला एक क्रमांक पहा, पहिला लक्ष द्या। आता पहिलं पहा, एक क्रमांक एस। आता कोणता जिल्हा आहे पहिला? मुंबई शहर। मुंबई शहरामध्ये सर्वात जास्त जागा महिला असेल का पुरुष असेल, दोघांना पण जास्त जागा आहेत, 2000 प्लस आहेत। तर पहा, एक क्रमांक SC साठी 96 जागा आहेत, ओके। SC साठी किती आहेत? 96 जागा आहेत। ST साठी त्याचबरोबर 52 जागा आहेत, ओके, कुठं? मुंबईमध्ये। नंतर VJNT म्हणजे यातील जाती भटक्या जाती किंवा जाती आहेत, ओके, बाकीच्या। तर A गटासाठी A गटासाठी 22 आहेत, B साठी 18 आहेत आणि C साठी 26 आणि D साठी 15 अशा पद्धतीनं पहा। VJNT साठी ABCD साठी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जागा आहेत। म्हणजे नंतर विशेष मागास प्रवर्ग SBC साठी 15 जागा आहेत, इतर मागास प्रवर्ग OBC साठी 140 जागा आहेत, SEBC साठी 74 आणि त्याचबरोबर EWS साठी सुद्धा 74 जागा आहेत। ओपन साठी बऱ्याच जागा आहेत, 207 जागा आहेत। मित्रहो, ज्यांना मुंबईला फॉर्म भरायचा असेल त्यांना भरू शकता, महिलासाठी फक्त। कारण काय मी या ठिकाणी, जर तुमच्या कॅटेगरीमध्ये 96, 52, 22 जागा आहेत, या कॅटेगरीमधले विद्यार्थी ओपनमध्ये येऊ शकतात का? कारण की टॉप लेवल या ठिकाणी ग्राउंड केला असेल, टॉप लेवल लेखी आले असेल तर 207 याच्यामध्ये ॲड आहेत ओपनसाठी। म्हणजे याच्यामधले सुद्धा काही ओपनमध्ये जाऊ शकतात, बरोबर की नाही? म्हणजे हे संपूर्ण मिळून मित्र या ठिकाणी पाहू शकता 739 जागा आहेत मुंबईमध्ये, 739 जागा आहेत। ज्यांना मुंबईला भरायचं असेल भरू शकता, फक्त महिला उमेदवारांसाठी। कारण असं महत्त्वाचं लक्षात घ्या। नंबर 2 आहे, दुप्पट कमी करा आता, ते दुप्पट चालेल। नंबर 2 आहेत SC साठी 52, 14, 8, 7, 11, 7, 5, 35, 135, 52, 52, 173, 521 जागा आहेत मित्र। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुमची कॅटेगरी कोणती येते, त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला किती जागा आहेत, कुठं? तर पुणे शहरामध्ये। पुणे शहरामध्ये तुम्हाला 521 जागा आहेत फक्त महिलांसाठी, ओके, महिलांसाठी 521 जागा आहेत। तर तुमची कॅटेगरी कोणती ते कॅटेगरीनुसार तुम्ही पाहू शकता
की या ठिकाणी तुम्हाला जागा किती आहेत. इथं लक्षात ठेवायचं ओपनसाठी जागा किती आहेत, 177 जागा आहेत. ओके. नंबर 3ला आहे, नंबर 3ला गडचिरोली. ओके. गडचिरोली शहरामध्ये जे तुम्हाला शहर दिसते ग्रामीणच्या वेगळ्या आहेत. तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगशाल ग्रामीणच्या सांगा मला, ग्रामीणच्या आपण वेगळा विषय घेऊया. ओके. तर एस टीसाठी 26 आहेत, एस टीसाठी 28 आहेत, VJNTचा ABCD साठी प्रत्येकी 2-2 आहेत आणि 4 आहेत फक्त डीसाठी. आणि SBC साठी 2 म्हणजे विशेष मागास प्रवर्गासाठी 2 आहेत. पण इतर मागास प्रवर्गासाठी 37 जागा आहेत. SEBC साठी 17 जागा आहेत आणि EWS साठी 17 आहेत आणि संपूर्ण मिळून या ठिकाणी 77 जागा ओपनसाठी आहेत. अशा पद्धतीनं टोटल जागा आहेत 213 जागा आहेत. गडचिरोलीमध्ये सुद्धा महिला उमेदवार फॉर्म भरू शकता आणि गडचिरोलीमध्ये सर्वात कमी या ठिकाणी उघडणारी एकच जिल्हा आहे तो गडचिरोली, कारण की तिथे लोकसंख्या कमी आहे आणि त्याचबरोबर पद्धतीनं थोडासा नक्षलग्रस्त भाग असल्या कारणाने आपल्या इकडले जे महिला आहेत त्या ठिकाणी जास्त फॉर्म भरू शकत नाहीत. म्हणून अशा पद्धतीनं त्या गडचिरोलीमध्ये सर्वात कमी या ठिकाणी काय उघडत असते, लिस्ट उघडत असते. नंबर 4 साठी पहा, SC साठी 32 आहेत, SC साठी 15 आहेत, ABCD साठी या ठिकाणी पाहू शकता 3, 5, 7 आहेत आणि डी साठी तुम्हाला इथं जागा नाही, म्हणजे VJNT साठी जागा नाही. कोणतं? ठाणे शहरांचा विचार केला असता. ओके. ठाणे शहरामध्ये VJNT मध्ये डी वर्गाला जागा नाही. SBC साठी 4 आहेत मित्र हो. इतर मागास प्रवर्गासाठी 39 आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी SEBC साठी 20 आहेत आणि EWS साठी 20 आहेत आणि ओपनसाठी या ठिकाणी 52 जागा. चांगल्यापैकी ठाणे शहरामध्ये चांगले आहेत. अशा 197 जागा ठाणे शहरामध्ये फक्त महिला उमेदवारांसाठी आहेत. ओके. नंतरचा बघूत आपण नागपूर शहर. नागपूर शहरांचा विचार केला असता मित्रांनो, नागपूर शहरांचा विचार केला असता 180 या ठिकाणी एकूण आहेत. ओके. तर ओपनसाठी फक्त 50 आहेत, 80 पैकी 50 ओपनसाठी आहेत आणि 18 जे आहेत EWS साठी आहेत, SEBC साठी 18 आहेत आणि 34 जागा या ठिकाणी OBC साठी आहेत. इतर मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी इतर मागास वर्गासाठी 34 आहेत आणि तशी या ठिकाणी विशेष मागास प्रवर्गासाठी फक्त 4 आहेत. आणि डी VJNTचा डी गट आहे त्याच्यामध्ये 4 आहेत, VJNTचा C गटामध्ये 6 आहेत, VJNTच्या B गटामध्ये 5 आहेत आणि VJNTचा A गटामध्ये 5 आहेत. या ठिकाणी बऱ्यापैकी बरे आहेत या ठिकाणी दिसतात तुम्हाला. ओके. त्याचबरोबर ST साठी 13 आहेत आणि ST साठी 23 आहेत. मस्त जागा आहेत. कुठं? नागपूर शहरामध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता फक्त महिला उमेदवारासाठी. लक्षात ठेवा, लक्षामध्ये. नंतरचं पाहू शकता, नंतर आहे पिंपरी चिंचवड. ओके. पिंपरी चिंचवडमध्ये एकूण जागा 97 फक्त आहेत. ओके. आता थोडं कमी व्हायला तुम्हाला काय समजालं की इथं 3 अंकी होती, आता थोडी कमी होत आहेत. पहा, तर SC साठी 13 आहेत, ST साठी या ठिकाणी 7 आहेत. आता ABCDचा गट आहे, ABCD गटामध्ये तुम्ही पाहू शकता इथं 4, 5, 6, 2, 2 अशा जागा आहेत आणि त्याची विशेष ते महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये 2 जे आहेत ते विशेष मागास प्रवर्गामध्ये फक्त 2 आहेत आणि इतर मागास प्रवर्गामध्ये 24 आहेत. त्याचबरोबर तुम्हाला 10 दिसतात SEBC साठी आहेत, EWS साठी 14 आणि ओपनसाठी फक्त 10 जागा आहेत. कुठे? पिंपरी चिंचवडमध्ये. अशा एकूण जागा आहेत 97. ओके. नंतर 7वा जिल्हा बघा, 7वा जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये SC साठी 8 आहेत आणि त्याचबरोबर ST साठी 10 आहेत आणि त्याचबरोबर मित्र हो 2 जागा आहेत, 3 जागा आहेत, 5 जागा आहेत आणि 2 जागा, म्हणजे अशा प्रत्येकी ABCD VJNT गटामध्ये अशा पद्धतीने आहेत. आणि या ठिकाणी 3 जागा फक्त विशेष जे मागासवर्गीय प्रवर्ग आहे म्हणजे SBC आहे, 3 जागा आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी OBC साठी 16 जागा आहेत. मस्त आहेत. OBC साठी 16 जागा मस्त आहेत. OBC साठी या ठिकाणी चंद्रपूरमध्ये भरू शकता तुमच्यानुसार. आणि लक्षामध्ये SEB साठी
त्याचबरोबर EWS साठीच आहेत आणि ओपन साठी नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 60 जागा आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 60 जागा आहेत. त्यापैकी या ठिकाणी SC साठी 10, SC साठी 2 आणि VJNT साठी प्रत्येकी या ठिकाणी 4, 5, 2 आणि या ठिकाणी नाहीत म्हणजे VJNT साठी D जे आहे याला जागा नाहीत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी विशेष मागास प्रवर्गासाठी 2 जागा आहेत आणि 19 जागा OBC साठी आहेत. 5 जागा आणि 5 जागा प्रत्येक या ठिकाणी SEW दोघांना आहेत आणि 6 जागा ओपनसाठी आहेत, कमी आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये. नंतरचा बीड जिल्ह्यामध्ये एकूण जागा 54 आहेत. 54 जागापैकी चांगल्यापैकी जागा म्हणजे 12 जागा आहेत ते म्हणजे OBC साठी आणि 10 जागा आहेत SC साठी. अशा पद्धतीने बाकीच्या तुम्ही मध्यस्थी पाहू शकता. तुम्हाला जी कॅटेगरी आहे तुमची आपली कॅटेगरी पाहायची आणि बीड जिल्ह्यामध्ये जागा भरायच्या आणि 10 जागा आहेत ओपनसाठी. ओके, चांगल्यापैकी जागा आहेत 10 जागा. नंतरचा बघा मित्र हो, शेवटचा जिल्हा आहे ठिकाणी जालना. 10 जिल्ह्यापर्यंत बघितले, त्याच्यापैकी जालना जिल्ह्यामध्ये 48 जागा आहेत आणि 16 जागा आहेत ओपनसाठी, 11 जागा आहेत मित्र हो OBC साठी आणि 8 जागा आहेत या ठिकाणी SC साठी. आणि बाकीचे VJNTचा विचार केला असता प्रत्येकी जालना जिल्ह्यामध्ये एकही जागा नाही VJNT साठी असेल किंवा SBC साठी जागा असेल, जागा नाही. तर अशा पद्धतीने मित्र हो फक्त महिला उमेदवारांना भरता येईल. तर जास्तीत जास्त पुणे शहरामध्ये आहेत, मुंबई शहरामध्ये, पुणे शहरामध्ये, नंतर गडचिरोलीमध्ये, ठाणेमध्ये, जालना, नागपूरमध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, चंद्रपूर किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये अशा बऱ्यापैकी जागा आहेत या ठिकाणी महिला उमेदवार ज्या आहेत त्यांच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. ते बिनचूक अचूक पद्धतीनं अशा फॉर्म भरायचं